तर मित्रांनो, हे बघताय केदारलिंगाचं मंदिर, ग्रामदेवत, बडकंब्याचा ग्रामदेवत केदारलिंग. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे श्रीदेव केदारलिंग देवस्थान बडकंबा. तर जाऊन नमस्कार करूया. आता जो T20 इंडियाने वर्ल्ड कप जिंकला, आम्ही देवाला साकडं घातलं होतं, केदारलिंग देवाला. त्यानेच वर्ल्ड कप जिंकून दिला इंडियाला. पटापट क्लासेंची विकेट गेली. नमस्कार. चलो मित्रांनो, आता आपण केदारलिंगाचं दर्शन घेतलं आहे देवाचं, आणि आता आपण चाललो आणि बघा गड नदी आणि बाजूबाजूचा निसर्ग बघा, डोंगर बघा कसे हिरवेगार झाले. हां हां, एक नंबर व्ह्यू आहे. आज थोडी पावसाने विश्रांती घेतली आहे आजच्या दिवसात सकाळपासून. मित्रांनो, ही स्पर्धा आहे ना बडकंब्यापासून 1-2 किलोमीटर अंतरावरती आहे. नवालेवाडी म्हणून बस स्टॉप आहे, तिथे होणार आहे. हे बघा, इकडे गाडी लागले आहेत, स्पर्धक आहेत, त्यांनी भाग घेतला आहे, ते आले. हे बघा, हे मैदान आहे. बघा, पूर्ण मैदान सगळंच भरलं आहे. अजून प्रेक्षक यायचं आहे, 1 वाजता सुरू होईल. गावठी बैल आहे, घाटी आहे. भरपूर स्पर्धक आले ते बघा. हळूहळू गर्दी वाढत चालली आणि कुठली गाडी आणली? चल बघूया, इथे मला दाखवतो स्पर्धक. गावठी बैलजोडे. हे बघा, कुठून आलं? पाडगाव, देवरूप. पाडगाव. तरी ओळखलं यार का वाटतं? बघा, ओळखला. माझा काय गावठी बैल त्याला आपला जे पेज आहे, नाथ बैलगाडा कोकण. नाथ बैलगाडा कोकण. गावठी आहे. आणि 2 आणले. हा सरजा बारक्या, तो वजीर सुंदर. वजीर सरजा. ठीक आहे, धन्यवाद. ते जेवढे दिसत आहेत तेवढे स्पर्धक आहेत, ते बैलजोड आहेत. तर मित्रांनो, ही राज्यस्तरीय स्पर्धा आहे, त्यामुळे बघा भरपूर अशा
नांगरणीसाठी घेऊन आलेले बैलजोड्या. हे बघा, तर बैलांची मला नावं नाही माहिती, प्रत्येकाला विचारायला लागेल. आणि हा सक्षम संदेश आणि आमचे मित्र भेटलेत तुषार गांधी. तो आणलायस? तू कुठला आणलाय? शिवानी बंटी. शिवानी बंटी दाखव मला. आणि हा कोणाचा आहे? कल्पेश गुरव. मित्रांनो बघता इकडे भरपूर बैलजोडे आहेत. कोणाचा आहे बैल? कल्पेश गुरव. कल्पेश गुरव. कुठले? बोंडियातून आलेत कल्पेश गुरव यांचा. बैलाचं नाव काय? शिवा. शिवा. त्याचं बंटी. राग आलाय त्याला. चल तिकडे. पावती आहे मित्रांनो. काय करताय? सन्माननीय साळवे साहेबांचा आगमन झालेलं आहे. ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा वाढदिवसाला. हां नमस्कार. आपल्या जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख विलासजी टाळके सर, कृपया जे पाठीमागे जे आपलं प्रेक्षक वर्ग आहे त्यांनी कृपया स्टेजच्या समोर यायचं. स्पर्धा थोडा वेळ चालू आहे, सर्वांना नम्रपणे विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेज समोर यायचं आहे. नाना सुरे आणि व्यासपीठावर येते त्यांच्या मुख्य अध्यक्ष जे प्रमुख कार्यकर्ते यांच्या वाढदिवसानिमित्त बेळगावी भडकंबा नगरीमध्ये साखरपा विभागाच्या वतीने होत असलेल्या या 5 नागरिक स्पर्धेचा शुभारंभ या ठिकाणी होतोय. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय राज्य शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार जात आहे. छत्रपतींच्या पुतळ्या ठिकाणी पुष्पहार येत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन. माननीय जिल्हाप्रमुख विलासजी टाळके, यांना देखील मानाचा मुद्रा आणि माने. तसेच आपल्या भडकंबा गावातील अपेक्षा ठाण्यांच्या आमचा जो बैल होता काही सागर शेठ हा गेल्या वर्षी आपल्यातून निघून गेलेला आहे. त्याला त्याच्यासोबत स्मृतीला या ठिकाणी विनम्र अभिवादन आम्ही या ठिकाणी सर्वांना करतो.
आणि गेली 20 वर्ष आपल्या या मतदारसंघामध्ये प्रत्येक कुटुंबाची, प्रत्येक घराशी, प्रत्येक गावाशी, प्रत्येक वाडीशी ज्याने आपली नाळ जोडली ते आपल्या सर्वांचे लाडके आमदार आदरणीय राजेंद्र साळवी साहेब यांचा वाढदिवस उद्या 9 जुलै रोजी दरवर्षी साजरा होत असतो. परंतु राजापूर, लांजा, रत्नागिरी अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा वाढदिवस त्या संपूर्ण दिवसाभरामध्ये साजरा केला जातो. आणि त्याच्यामुळं गेले काही वर्ष आपल्या साखरपा विभागाला वाढदिवसाची जी संधी असते ती वाढदिवसाच्या अगोदर 1 दिवस 8 तारखेला दिली जाते. त्यामुळे आपण आज या ठिकाणी त्यांचा वाढदिवस आज साजरा करतोय. मागच्या 2 दिवसामध्ये मुंबईमध्ये देखील आपल्या मुंबई मंडळाच्या वतीनं वेगवेगळ्या तालुक्यात मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा केला. हे देखील आपण सगळ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असेल. आणि गेली कित्येक वर्ष इथल्या जनतेची तन मन धन एकवटून आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी देखील न घेता सेवा करणारे आपल्या सर्वांचे लाडके आमदार त्यांच्या वाढदिवसाला आपण सर्व ठिकाणी जमलेलो आहोत. सर्वप्रथमतः या संपूर्ण कार्यक्रमातला अतिशय महत्वाचा असा आपला कार्यक्रम आहे. सन्माननीय आमदार साहेबांकडे या ठिकाणी त्यांच्या दिशेने तोड करायचं आहे. सन्माननीय लोकप्रिय आमदार आदरणीय राजेंद्र साळवी साहेब यांचा वाढदिवस सपत्नी अनुजा वहिनी आणि सन्माननीय आमदार यांचा सन्मान भडकमवासी आणि तमाम साखरपा शिवसेनेच्या वतीनं आणि बाबू डिगे यांना सन्मानित करायचे. बाबू डिगे आपल्या वांदरे सर्वांना विनंती आहे. त्या ठिकाणी हे मैदान आणि संपूर्ण कबड्डी या बैलगाडा क्षेत्रातले अतिशय दर्दी माणसं आहेत. ते आमच्या गावचे सुपुत्र आहेत, आमच्या सर्वांचे मित्र आहेत. आणि पप्पाच्या डाळ्याचा सागर शेठ बैल आपल्या सर्व माहिती आहे. ज्यांना आपलं नाव साता समुद्राला पार नेलं त्या सागर शेठला देखील आपण या ठिकाणी आदरांजली व्यक्त करूया. अपेक्षा वांदरे एवढे सरपंच विलासशेठ कांगणे आलेले आहेत, त्यांच्या कृपा स्टेजवरती येत आहे. त्यांचा सन्मान या ठिकाणी बाबांच्या गुजारीने करावा म्हणून त्यांना विनंती करतो. त्या ठिकाणी सन्माननीय आमदार साहेबांचा यथोचित मान सन्मान साखरपा शिवसेना विभाग आणि भडकंबा गावच्या वतीनं त्या ठिकाणी होत आहे. भडकंबा गावच्या महिला सदस्यांना या ठिकाणी कृपया पुढे येत आहे. महिला मंडळी त्या ठिकाणी आपल्या साखरपा विभागाच्या वतीनं त्या ठिकाणी सन्मान्य आमदार साहेबांच्या सुविद्य पत्नी सौ अनुजा साळवी मॅडम यांना या सर्व महिला मंडळीच्या वतीनं त्या ठिकाणी मानाची साडी भेट दिली जाते. साखरपा विभाग आणि भडकंबा शिवसेनेच्या वतीनं सर्व त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या लाडक्या साळवी बहिणींना या ठिकाणी मानाची साडी दिली जाते. येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रचंड भरघोस मतांनी त्या ठिकाणी राजेंद्र साळवी साहेब निवडून येईल अशा प्रकारच्या या ठिकाणी शुभेच्छा सर्वांच्या वतीने आपण त्यांना देतोय. आणि वडील आपण साडी भेटली नाही. त्या ठिकाणी साहेबांच्या स्वागतासाठी हा भलावट हा ठिकाणी आपण कोल्हापूरहून सगळ्यांनी मागवलेला आहे. साहेबांच्या प्रेमापोटी या ठिकाणी आणि या ठिकाणी वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा होतोय. सर्वांनी कृपया अतिशय चांगल्या पद्धतीने स्वागत टाळ्यांच्या गजरामध्ये हा वाढदिवस साजरा करूया.
आमदार राजेंद्र साळवी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त भडकंबाई या ठिकाणी मोठ्या उत्साहात आज या नांगरणी स्पर्धा होत आहे. आम्ही सर्व नांगरणी स्पर्धेच्या स्पर्धकांना खूप खूप शुभेच्छा देतो. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे स्पर्धक आणि जे पब्लिक या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी सर्व स्पर्धेचा मनमुराद आनंद घ्यायचा आहे. धन्यवाद. आणि किती बैलजोड्या किती आहेत म्हणजे बैलजोड्या जवळपास 80 ते 100च्या घरामध्ये गावठी आणि घाटी अशा 2 पद्धतीच्या बैलजोड्या या ठिकाणी. रिबन काढू. आता सन्माननीय आमदार राजेंद्र साळवी साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण रिबन कापून कार्यक्रमाला चालू करतो. धन्यवाद. पहिलीच गावठी बैलजोडी. गाली द्यायला सुरुवात. एका मैदान दाखवत आहेत ना. तर मित्रांनो हे आता पहिलं मैदान दाखवणार आहेत बैलांना. हो ना अभिषेक. तर मंडळी आता हे मैदान दाखवायचं काम चालू आहे. पहिलं पाय बघ केवढा गेला त्याचा पहिला. तर मित्रांनो आता आपल्याबरोबर आहेत बाबी शेठ आणि योगेश वागदरे आहेत आणि प्रमोद जाधव विजय पाष्टे. तर सर्व मान्यवर आहेत. आणि आजच्या नियोजनाबद्दल काय सांगाल? आजचं नियोजन शिवसेनेचे आमदार राजेंद्र साळवी यांच्या वाढदिवसानिमित्त ही भव्य दिव्य अशी स्पर्धा केदारलिंग देवाच्या नगरीत घेतलेली आहे आणि मैदानी रास्ताच होणार. आता हे काय सुरू आहे? मैदान दाखवण्याची प्रक्रिया चालू आहे. बैलांना प्रथम मैदान दाखवण्यात येत आहे. हे बघा मित्रांनो छोटी वासरं आहेत. हे गावठी म्हणजे गावठी थोडीशी आहेत बघा. तुमचं नाव काय? रोहित रमाकांत सुर्वे. रोहित रमाकांत सुर्वे. आणि बघा छोटी वासरं आले आहेत. आता हे गावठी जोडीमध्ये धावणार आहेत. बघूया नंबर येतो का. बेस्ट लक. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. मित्रांनो इकडे आपले मित्र आहेत शुभम कनावजे, गुरुप्रसाद कनावजे आणि साई वागदरे, नितेश सुवारे. काय नियोजनाबद्दल काय बोलशील? नियोजन एक नंबर. पप्प्या लाड आणि बाबी शेठ दिघे यांनी नियोजन केलेलं आहे. एक नंबर नियोजन झालेलं आहे. आणि कार्य पब्लिक तर आमचं 2-3 हजार पब्लिक आहे. दाखवा जरा पब्लिक.
पब्लिक खूप आनंद घेते स्पर्धेचा, आम्ही पण आनंद घेतो. आता बैलगाडी अंगावर येता वाचलेलो आहे. समाधान वाटतं. थँक्यू. पावरची पावर काय 19 सेकंदाच्या आतमध्ये पावर आपली पावर दाखवणार का? जोडीला सोने आहे, नामांकित ड्रायव्हर आहे. या ड्रायव्हरनं आतापर्यंत अनेक वर्ष अनेक गुलाले घेतलेली आहेत अनेक मैदानामध्ये. आज या भडकंडाच्या चिकट मातीमध्ये बघूया हा ड्रायव्हर काय करणार. आपला कस पणाला लावणार का? आपल्या बैलाला मानाचा गुलाल घेणार का? चला वेळ काढू नका. असं नाही होत चालतंय ना. जबरदस्त जोडी सुटले बघा. निश्चित 19 सेकंदाचा रेकॉर्ड ब्रेक होण्याची अपेक्षा आहे. काय होतं रेकॉर्ड ब्रेक झाला. 18 सेकंद 45 पॉईंट. सुरुवातीला जोडी यायच्या आधी सांगितलं होतं रेकॉर्ड ब्रेक करणारी जोडी 18 सेकंद आणि 45 पॉईंट. जोडी पहिल्या नंबरवर येऊन थांबलेली आहे. एक नंबर आला, एक नंबर. जोडी नंबर 17 स्वयंभू प्रताप पाडगाव साडी शेवटची जोडी पळवायला येतोय. हर्षद चालुक्य चिकणेवाल्यांचा साथ देतो सुंदर आणि राजा. या जोडीकडून पण खूप साऱ्या अपेक्षा आहेत. बघूया ही जोडी 18:45चा रेकॉर्ड ब्रेक करणार का? प्रत्येक मैदानावर गुलाल घेणारी जोडी आहे. परवा केशवच्या मैदानात सुद्धा 107 गावठी जोड्या होत्या. 107 मध्ये सुद्धा या जोडीनं गुलाल घेतला होता. आज वेगवेगळ्या भटकंबाच्या मैदानावर ही जोडी काय करते. जोडी सुटली. राजा आणि सुंदरची जोडी काय झालं वेळ सांगा. 20 सेकंद 38 पॉईंट. 20 सेकंद आणि 38 पॉईंट. पल्ला तिथं थोडेसे सेकंद गेले आणि परतानावर बैल बाहेर गेला. तिथं सेकंद वाढले.
बाजूला सांगायची वेळ आता आली आहे. हा फक्त इशारा आहे, दोघा अजून बाकी आहे. ज्या 5 जोड्या या ठिकाणी मंडळामध्ये बसलेल्या आहेत त्या 5 जोड्यांचा निकाल देतो. निकाल आहे का? गावठी गटामध्ये 5व्या क्रमांकावर बसलेली जोडी 20 सेकंद आणि 70 पॉईंटमध्ये धावलेली आई जुगाई जय हनुमान प्रसन्न चेहऱ्याने लारा आणि पंड्याची जोडी 5व्या क्रमांकाची मानकरी ठरत आहे. हॅलो बाबी डिगे बाहेर बाहेर बांबू सोडी मैदानात येतोय. हरण्या आणि सोन्या मलकापूर पश्चिम मार्ग प्रेक्षकांना जोडी एवढ्या पुढे एवढ्या डाव्या साईडचा बाजूला प्रेक्षकांना विनंती करतो. घाटी गटातली पहिली जोडी आहे. घाटावर जोडीचं स्वागत करूया. अतिशय सुंदर जोडी आहे. वेगाची जोडी आहे. सुट्टी करायला नांदा तालुक्यातला दादा पडळकर चिखलाच्या मैदानाचा एक जबरदस्त असा ड्रायव्हर आहे. तो डाव्या बैलाची सुट्टी करतोय आणि उजव्या बाजूला ख्यातनाम सुट्टी नका सुट्टी घेता ही जोडी सुटली. हरण्या आणि सोन्याची जोडी आहे. सिद्धू गोपाळ नामांची तसा ड्रायव्हर पारगावचा सुमित्र जोडी अर्ध्या अंतरावर गेली सुद्धा हे फिरा फिरा घाटी बैलांचा या दिनाने बघूया. गावठी बैलांचा रेकॉर्ड ब्रेक करणार का? 19 सेकंद 92 पॉईंट 19 सेकंद. थर्ड नंबरला अनुषा निलेश नांदेकर वाडा वेसरार आपला अजून एक सबस्क्रायबर भेटला वेरवली गावातला. भेटून छान वाटलं मित्रा. नाव काय तुझं? अभिषेक पांड्या. अभिषेक पांड्या. जोडी आहे इथे जोडी म्हणजे मित्राची सावंतांची जोडी. शिट्टीवाल्याने फक्त ड्रायव्हरचा इशारा घ्यायचा आहे. बाकी कोणाचं काही करू द्या. ड्रायव्हरने इशारा दिला की लगेच शिट्टी मारा. गाजवलं होतं युरोपच्या विजय प्रतिष्ठानच्या मैदानावर ज्या जोडीनं पहिला नंबर गेल्या वर्षी घेतला होता ती जबरदस्त अशी वेगाची जोडी आता मैदानावर येणार आहे. अनुषा निलेश नागवेकर वाडा वेसरकरांचा गब्बर आणि ठाकर येणार आहे. गब्बर आणि ठाकर जोडीचा ड्रायव्हर असणारा आमचा एक नवीन उगवता तारा उजवीकडे आला तो गब्बर आणि डावीकडे आला ठाकर. हो मालक गब्बरचे मालक समोरचा आमच्या बाजूला झाला निले ना पुढे या. अण्णा मॅडम तयार राहायचं. तुम्ही इकडे या मला त्याला दिसू दे झाला की नाही तो. या जोडीची सुट्टी हा एक चर्चेचा विषय असतो. बघा काय चालले उजव्या बाजूला. रनिंग नाही एक सेकंद गेला असता.
अतिशय सुंदर नौकाचा ड्रायव्हर आहे, पण चपळ ड्रायव्हर आहे. गेल्या वर्षी निवडणुकीला पहिला नंबर घेतला. सुंदर जोडी पळाली. अभिनंदन सावंत. आणि यानंतर चौथ्या क्रमांकावर स्पर्धा पहिल्या क्रमांकाने जिंकली. ती जोडी आज या ठिकाणी भडकंबाई या नावाने पळते. दोन्ही बैल अतिशय वेगाची बैल, छकड्याची आणि मैदानात आलेली बैल. उजवीकडे आला तो नल्या आणि डावीकडे आला तो लक्ष्या. गणपती पाटील हे आपल्या गावातले आहे, भडकंबा गावातली. सुट्टी करायला स्वतः गणपती पाटील छकड्याच्या आणि बुट्ट्याच्या मैदानात मांगरी असणारा तो विनोद जाधव याच नियमाने लक्षाला मागे घेणार आहे बाबू. मागे घ्या ना. चला वेळ काढू नका, वेळ जास्त काढू नका. पहिले कंटाळतात. ड्रायव्हरचा इशारा. ड्रायव्हर आपण पंचांना इशारा करायचा आहे. ही जोडी जर सरळ गेली आणि सरळ आली तर 16-17 सेकंदात सुद्धा येऊ शकते. अतिशय सुंदर वेग आहे. वेगाच्या वेगाला धावणारी बैल आणि त्याच्या वेगाला धावणारा विनोद जाधव. अतिशय सुंदर. 18 सेकंद 13 पॉईंट. 18 सेकंद 13 पॉईंट. 2 सेकंद कमी पडले. हरकत नाही, तरी सुद्धा आपल्यापर्यंत पळालेल्या 4 जोड्यांमध्ये 18-13 पहिली किती आली ती? 18 होती. शिवशक्ती ग्रुप सागाव रावण आणि बघूया सागावकरांचा रावण काय करणार. बाहेर मारू नका प्लीज, सहकार्य करा. पुढे त्याला पुढे पाहिजे. एकाला पुढे करण्याच्या नादात दुसरा मागे होतोय. पहिल्या जोडीच्या पासून कसा जाणार. अतिशय सुंदर. या ठिकाणी वेग मात्र वाढायला पाहिजे. धुम्या गतीने चाललेली जोडी आहे. नवीन आहे ना. बसलेला असतो. बुट्ट्याच्या मैदानात त्या लाकडावर उभा राहिलेला असतो. पण या नांगराच्या मैदानात मात्र बैलांच्या वेगाने धावायचं असतं. आणि म्हणून मी म्हणतो ही स्पर्धा फक्त बैलांची नाही, तर ही स्पर्धा नांगऱ्याची सुद्धा आहे. ज्याच्या पायामध्ये धमक आहे, ज्याच्या अंगामध्ये रोग आहे, तेच बैलांच्या पाठीमध्ये वेगाने धावू शकतो. बैल तयार, सुट्टी मेकर तयार, ड्रायव्हर तयार, सुट्टी पंच तयार. तेजू दादा पडळकर आणि पांढऱ्या गुरु दोघं सुट्टी मेकर. एक वेगळी टेक्निक आहे धावण्याची. आता सुंदर जोडी गेली आहे. पंचांवर मात्र जोडी बाहेर न जाते, बाहेर न
त्याने आला. बघा कसं कुस्ती येते. 18 सेकंद 43 पॉईंट. 18 सेकंद 43 पॉईंट. अजूनही भडकमकरांचा रेकॉर्ड आबाधित आहे. 18-13 18-45. चला पुढची जोडी घ्या. दिनेश राऊत साखरपा गावातली आहे. हा भडकंब्यातला वर्षा शिंदे. ड्रायव्हर तयार, पहिलं तयार, सुट्टी मेकर तयार. डाव्या बाजूचा बैल वाकडाच उभा राहतोय. इकडे बघ, इकडे बघ. उजव्या बैलाची सुट्टी उशिरा झाली. फारशी चूक सुद्धा महागात पडते बघा. डावा बैल आधी सुटला आणि उजवा मात्र उशिरा सुटला. बघूया आता ड्रायव्हर आपला काय कसं दाखवतो. या ठिकाणी बैल फिरली. ड्रायव्हर बघा बैलाला उचलून टाकतो अक्षरशः. 21 सेकंद 9 पॉईंट. 21-09. मल्हार आणि सावकार. मल्हार आणि सावकार. मल्हार अतिशय सुंदर सावकार बघा कसा जातोय शेतीवर करून. पुढे आणि आता या ठिकाणी शेवटच्या छंदावर बैल उभी करावी. परतानावर बैल उभा राहिला. 2-4 सेकंद फुकट घेणे. उत्तम मल्हार आज एकदम सोडायला लागेल तो. जाम पडला इधर जा रहा हो भाई. कुमारेश्वर खूप मोठी कसरत असते. हो तो बैल आणतोय शिस्तीत, त्याला आणू द्या. हे बाकीचे कशा जातात. होणार वाटते. एवढी भीती वाटते मग पुढे कशाला जातो. त्यांना पुढे गेला सोडा गेला. चिडमिड करताय. गप्पी मतदावली सन्माननीय आमचे मार्गदर्शक प्रसाद दादा आणि अधिकारी व्यासपीठावर उपस्थित आहे. त्यांच्या समक्ष त्यांचा साज आता पळायला येतोय. शंकर आणि मोत्या. ज्या मोत्यानं आतापर्यंत अनेक बक्षीस मान्यांना मिळवून दिलेले आहे त्याच्या जोडीला आज शंकर पळणार आहे. चला चिट्टीवाल्याला म्हणा बापूला गुंजा मी मगाशीच म्हणाले कुठे घुसेल पण कुठे घुसेल सांगणार नाही. आणि त्याप्रमाणे बैल गेला होता. नशिबान वाचले. या जोडीच्या ड्रायव्हर जर जोडी 18 सेकंद किंवा त्याच्या कमी वेळेमध्ये आली तर चेतनजी खंदारे यांच्याकडून 1818 रुपये देणार. 15 सेकंद लागले. जोडी सुटली. लांजा 17-9
आता एवढा धावला म्हणजे साधं काम नाही. गाव आमचा गाव गतीला येतो तो गजगतीने त्याला म्हणतो तो उजव्या बाजूचा चल्या आणि डाव्या बाजूला त्याच्या जोडीला शिवा. लांजा तालुका या बैलावर जीव लावून टाकतो. घरच्या गायचा बैल घरच्या गायचा बैल त्याच्या घरच्या गायचा बैल. प्रत्येक जण आवडीला सोय खर्चाने टी शर्ट बनवून घेतो. एवढा हा फेमस असा वांजातला बैल आहे. याला आणि ह्याला थोडं करायला पाहिजे. चाने आणि तिकडे सुवा तो काय पाठना तो नाही हाय मुन्ना उत्तम नाही. अच्छा हा तो येईल आता तसं पाठवून आता मला अच्छा असं वाटतंय. काय रे बाबू गाडीला बाजू सोडायला लागायचा. आता काय पांढऱ्याचा मुलगा मुन्ना मागील कित्येक वर्ष चण्या आणि मुन्ना हे कॉम्बिनेशन सुद्धा चांगलं जुळलेलं आहे. आज बघूया मुन्ना काय करणार. देवा गुरवणे आता रेकॉर्ड नोंदवलाय कुर्तुमच्या पाण्यांच्या जोडीवर 17-09च्या. प्रसाद दादा इथे खुश आहेत. चेतनजींचे 1818 मात्र वाचले खेळण्यासाठी. यायलाच पाहिजे द्यायला नको. हाव 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 हाव. या पोरांची दिवाळी पण आज आहे, दसरा पण आज आहे आणि शिमगा पण आजच आहे. सगळी मजुराची मजा करून घेत आहे. संध्याकाळी यांना बाहेर झोपवायला येणार आहे. हा चला जबरदस्त जोडी सुटले. बघूया आपण नाजूक काय करणार. चालवायला या ठिकाणी येताना चार नंबर लागला. 4 नंबर लागला. 4 नंबर जमीन कुठे त्यांनी दाखवाय ना आम्हाला. करांचा परशा आणि शंकराला उजवीकडे येतोय तो सावंतांचा परशा आणि डावीकडे येतोय शिवाशंकर भूत पोसुमकरांचा शंकर. ज्या जोडीला परवा पाणीच्या मैदानात दुसरा नंबर घेतला होता त्याचबरोबर खेळशेच्या मैदानात 170 मैदानामध्ये 6 नंबर घेतला होता. त्यांच्या मैदानात गुलाल मैदानामध्ये जोडीचा ड्रायव्हर असणारा इस्लामी स्टेशनवाला हे पुढे घे शंकर. झेंड्यापर्यंत घे. झेंड्यापर्यंत 1 नंबर मारणार. सश्या पाठी उभा राहा. सश्या तो ना गावात दे रे. 6 पर्यंत गेले ना तिकडे. 6 पर्यंत गेले. जाऊ दे. व्यान पैसा पुढे लाव तिथे. पुढे लावून त्याला बैलावर ताप पडली त्यामुळे बैल बाहेर गेला आणि चांगली जोडी दुर्दैवाने बाद झाली. निश्चितच ही स्पर्धा संपन्न होत असताना मी विशेष आभार मानतो होतो जमलेल्या हजारो प्रेक्षकांचे. कारण कार्यक्रमाला प्रेक्षक नाही तर मजा नाही. आणि आज जर सुरुवातीपासून जे प्रेक्षक वर्ग होते उपस्थित झाले अजूनपर्यंत
आंबावाले लवकर आले आपल्या आम्ही आभारी आहोत. शोधून काय शोधून आहे होय जोडी विशाल सिद्धू जोडी हातात सोडायची नाही अजिबात जोडी सोडायची नाही. शोगेम आहे मगाशी बात झालेली जोडी आहे. झाला शो गेम केला त्याने काय केलं शो गेम केला त्याला उठला काय झालं काय पण असा वाकडा तिकडं काय उचलता कमरेत हात घाला डावीकडे आलाय तो संग्राम आणि उजवीकडे शब्द. ज्या संग्रामनं आतापर्यंत अनेक मैदानं गाजवले डोळ्यातल्या शिरक्यांचं नाव अजरामत केलंय तो हाच तो संग्राम. छोट्या बघूया इकडं विहान जाधव परत एकदा बैल तापलेले गाडी आल्या आल्या उभी मस्त राहिली होती मोडणार का हे मागून थोडा रेली लगे आले मागे चांगले उभे पटकन सोडायचे मग त्यांचं हे नको तयार नको आम्ही इकडे सुट्टी मारायला तयार आहे. ही आली तर अजून 9 जोड्या पळायचे. उभी राहिली की सोड लगेच हे मागं जरा मागे घे 9 नाही 10 जोड्या पळायचे. मला तर जेटीची जोडी ठेवलेली मागितली. ए बाबी जरा मागे घे सोड पटकन जरा मागे घे पटापट आले तर 10 जोड्या 10 मिनिटात होऊ शकतात. अजून तासाभरात सुद्धा होतील. सुट्टीची सुट्टी आवडा पहिला आहे खरंच आहे ना परत एक चान्स आहे एक चान्स आहे. खरंच मी तुम्हाला पाहिलं नव्हतं. या प्रत्येक मैदानावर बरेचसे आणि हजेरी होते. सन्मान्य दर्शक माने आज या ठिकाणी भडकंद गावामध्ये उपस्थित होते. आपलं हार्दिक स्वागत. हे लगेच सोडतोय नंतर सोड चल ए बाबी वैभव पवार साखर ए बाबी ए रनिंगला सोड पुढे आली की तुझं लक्ष इकडे ठेव. वर्धनाची मानव यांच्यासोबत स्वागत केलं जातं. ते ख्यातनाम असे नांदगाव तालुक्यातले एक शेतकरी आहेत. तसे प्रतिष्ठित तसे उद्योजक बिहार शेवटची संधी म्हणजे बाधिताची संधी आहे. मोबाईल काढायला चार नंबरला गेली. हाफचट्टी कोण कॅरेट घेऊन आता इकडून तिकडे 6-0 सांग. चला विष्णू बाहेर जावं लागणार. 1 2 दोन मैदानात झलक आणि 1 त्याला मागं घे त्याला मागे तिरका लागली अरे मुन्ना इकडे बघ. जबरदस्त जोडी बघा कशी जाते. अतिशय सुंदर मुन्ना गुरु या ठिकाणी आपली आता झलक जातो. अतिशय सुंदर मुन्ना गुरु 18-26 18 सेकंद 26 पॉईंट 18 वाला अजून आला 3 नंबर 18 सेकंद आणि 26 पॉईंट. मागं घ्या त्याला मागं घ्या पाठीमागे घ्या. त्याला मागं
पाऊस आला. गणपती पाटील तुमचा बैल मागे राहायला हवा. त्याला मागं घ्या. काय करणार या ठिकाणी मागाशी अपूर्ण झालेली इच्छा पूर्ण करणार का? सोडून जातो कोपऱ्यात. कोपऱ्यात परत एकदा आला 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 आला. बघा कशी बैल पाळते. बाहेरच्या बैल उभा करायचं. 20 सेकंद 33 पॉईंट. 20-33 नाही चालणार. 2 मिनिटात बैल सुकून तयार ठेवा. नेमकी माणसं मैदानात या. द्वारकानाथ माने कुर्चुमकरांच्या जोडीवर अजूनपर्यंत पहिला नंबर ठेवलेला आहे. तोच देवा आता या ठिकाणी गोंड्यातल्या गुरुवांची जोडी हाताला होतोय. अतिशय चपळाचा हा मुलगा आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान. आज या मैदानावर त्याला शिक्कामोर्तब केलेलं अजूनपर्यंत तरी मैदानची सुट्टी थोडीशी चुकीची झाली. पहिले एकाच आला 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 आला. दोघांची शिकस्त झाली. 22 सेकंद 91 पॉईंट. पहिली बैल लागली पण चांगली होती रेषेला. शुभम चिठ्ठ्या उडवून जवळजवळ 5 तास झाले. तुमचा नंबर तुम्हाला दिलेला होता. तो शिस्तकारभार म्हणजे किती चाललंय प्रत्येक जोडीवाल्याचा. एकदा कोकणात उतरतोय. बघूया बघा आता काय करणार. बब्या उत्तम भाऊ चव्हाण स्वतः या ठिकाणी जात्याला पळवणार. पुढच्या जोड्या तयार ठेवा. स्वयंभू धावदेश्वर विठलाई नाणी, ऋतुराज गुरव धोणे गावप्रमुख, विरोबा मानाई मोहनी, आदित्य लिंगायत, कैलास शिवार साखरता पाटळवाडी. वाकडा वाकडा जातोय. जाऊ दे जोरात. मला वाटतं बाहेरच्या बाजूला बैलाला नक्की घटलेले तरी पण बैलाचा वेग बघा काय. उत्तम चव्हाण सारखा बाबाची ड्रायव्हर गोल अतिशय सुंदर. आदित्य लिंगायत यानं आपल्या आजोबांच्या स्मरणार्थ जोडी आणलेली आहे. हेच काय गरम पाणी, चांगलं गरम पाणी करून दे. गडकडी रुद्र किती नंबरची जोडी आली बाबीदा? पेटलाई देवी नाणीच. भाई मांडवकर यांचा हा साज आहे. शिवा आणि सोन्या. भाई मांडवकरांचा सोन्या पडतोय. अतिशय वेगाच्या बैल. गती मात्र जाताना खूप कमी होती. येताना वाढायला पाहिजे. आला 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 आला. हा काय करतोय आतमध्ये? काढायचं नाही. त्या बैलाच्या मनात पळायचंच नाही. गेला झेंड्यात जोडीबा. आणि तो हवात पुढे त्यांच्या वाड्यात चालूच राहणार आहेत. जोडी 24 नंबरची जोडी होते. बाबूला विचारा त्यांना. नंबरात बसणारी जोडी. किती नंबर आहे? 24, 25, 26. मैदानात 1 नंबर, दुसऱ्या मैदानात 25. दोनदा विरोबा मानाई प्रसन्न भिवली लांजा. लांजातनं आलेली जोडी. बघूया कुर्चुमच्या मान्यांचा रेकॉर्ड मोडणार का? 17-09चा रेकॉर्ड आहे या मैदानातला. उत्तम भाऊ टिकले तर मोडणार रेकॉर्ड. उत्तम भाऊ चव्हाण ड्रायव्हर
सुट्टीला संजय दादा गवळी, अमोल झोरे अनेक नामांकित मातब्बर बैलांजवळ बघू बघा कशी नजरेत भरावी अशी सुंदर अशी मेहनत आहे. जोडी अतिशय सुंदर जोडी सुटली. उत्तम बघा कसा चप्पल पळतोय. सुंदर अशी जोडी दोन नंबर 17 सेकंद 60 दोन नंबर 17 सेकंद 60 पॉइंट 60 17-60 60 बरोबर. अजूनही माने सरकार आघाडीवरच आहे. त्यांचा 26 नंबर आहे. मग ही 24 वाली आहे का? 24 वाली. ठीक आहे चला. देवडे वाले गुरु ऋतुराज प्रदीप गुरु गाव क्रमांक देवडे. बरं उत्तम आहे. सुट्टी चुकली नैपतीच्या हातातला बैल सुटलाच नाही. उशिरा बैल सुटला त्यामुळे 2-4 सेकंद फुकट गेली. बघूया उत्तम भाऊ परत एकदा काय करणार. करतानावर जोडीदाराला सूरज आहे. सूरज लिंगायत मॅन फ्रॉम गुरुवाडी साखरपा. शेवटची जोडी मैदानात आली आहे. द्वारकानाथ पांडुरंग माने कुर्चुमकरांचा रेकॉर्ड आहे 17 सेकंद 09 पॉइंट. या ठिकाणी चित्तूरांनी जोडी सुटली. बैल पळायची म्हणत नाहीये. आणि अशा प्रकारे सुंदर असं हे मैदान या ठिकाणी संपन्न होते. ज्या प्रेक्षकांनी इथं सकाळपासून हजेरी लावली आणि या मैदानाच्या या कार्यक्रमाला शोभा आणली त्या सर्व रसिक माझ्या प्रेक्षकांच्या आयोजकांच्या वतीने आभार मानतो. आणि या ठिकाणी घाटी गटाचा रिझल्ट जाहीर करतोय. 5व्या नंबरवर बसलेली जोडी 18 सेकंद आणि 43 पॉइंट मध्ये राहिलेली श्री मौलाई देवी प्रसन्न बेदे गुरुवाडीकरांचा लक्ष आणि पिस्तूल. त्याचबरोबर 4थ्या क्रमांकाचे मानकरी 18 सेकंद आणि 26 पॉइंट मध्ये राहिलेली जोडी स्वराज गुरुवाडीकरांचा झलक आणि मया. त्याचबरोबर 3ऱ्या क्रमांकाचे मानकरी 18 सेकंद 13 पॉइंट मध्ये राहिलेली जोडी वैद्य दीपक लाड भडकंदाकरांचा नंद्या आणि नक्षा. 2ऱ्या क्रमांकाचे मानकरी 17 सेकंद आणि 60 पॉइंट मध्ये राहिलेली जोडी विरोबा मानाई प्रसन्न विवली लांबा टार्झन आणि बावऱ्या. आणि या मैदानावरचा शिवसेना केसरीचा किताब पटकावलेली घाटी गटातली जोडी 17 सेकंद 09 पॉइंट मध्ये पळालेली द्वारकानाथ पांडुरंग माने कुर्चुमकरांचा शंकर आणि मोठ्या. विजेत्या जोडीच्या चालकांचा आणि मालकांचं अभिनंदन. पाहिजे वातावरण या पार पडलेल्या स्पर्धा अशा एक मिनिट या सगळे जेवढे सुट्टीला होते सगळे नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज भडकंबा येथे सुंदर असं मैदान पार पडलं आणि या मैदानामध्ये एक कोकणामधलं बैलगाडामधलं सर्वात जुनं नाव जे द्वारकानाथ माने कुर्चुमवाले, तर त्यांचं हे आज पहिला नंबर त्यांनी आज कमावलेला आहे. तर आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत.
त्याचं नाव शंकर आणि मोत्या तो जुना पहिला आहे ना आणि ही नवीन खरेदी आहे का पालीमध्ये बाबरमध्ये सुंदर मैदान तिथलं पण झालं. मला सांगा की आज तुम्ही इतकी वर्ष मैदानामध्ये जोड्या पाळता तुमच्या घरामध्ये आतापर्यंत अशा खूप चांगल्या जोड्या झाल्या आहेत, खूपचे बैल झाले. खूप चांगले पलीकडे 1990 पासून आपण खेळामध्ये 1990 साधारण तेव्हापासूनचा एखादा असं बैल असतो किंवा एखादं जनावर असतं जे आपल्या दावणीला झालेलं असतं असं कुठचं आठवण येतं? बरेच बैल झाले हे नामांकित बैल बरोबर पावर झालाय जे आमचे ड्रायव्हर मायपादाने चांगले बैल आपल्याला दिले. बरोबर. आजच्या विजयासाठी आजचा जो तुमचा जो विजय आहे तर त्याचं खरं श्रेय तुम्ही कोणाला देणार? आमचा श्रेय झाला देवा ड्रायव्हर आणि आपले सवंगडी आणि प्लस उत्तम भाऊ चव्हाण. दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या याच्यासाठी. आणि मला एक थोडा वेगळा प्रश्न त्याच्यामध्ये अजून कुठे कुठे काय काय ट्राय करणार आहात किंवा अजून काय नवीन करणार आहात? घरी आपल्याकडे एक आहे लक्षात हां दुसरा पहिला अजून घरी अजून कोणकोणते बैल तर लक्षात आहे नंतर आपण थोड्या वेळात आता इकडे या जोडीचा आपण जॅकी आज देवागुरव बऱ्याच दिवसानंतर देवाला गुलाल लागलेला आहे हे आम्हाला सुद्धा माहिती आहे. देवा कसं वाटतंय? मोठं नाव असणार द्वारका माने ही गाडी आज माझ्या पहिला गुलाला आणि मला शेतकऱ्यांनी मोठ्यापासून गुलाला आपल्या या जिल्ह्यातील देवागुरव हा एक सिंगल ड्रायव्हर आहे. खरंच बऱ्याच दिवसानंतर देवाने हा गुलाल घेतला. खरं एक पेशन्स असतो आणि त्या पेशन्सचं फळ देवाला मिळालंय. देवा तुला सुद्धा शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा आणि या विजयाबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. पुढची तुमची वाटचाल ही कायम गुलालात राहो ही आमच्या चॅनलतर्फे तुम्हाला शुभेच्छा.